नमस्कार. SK मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओ स्पेशली आधारवर जे नाव चेंज करायचे आहे किंवा आधारच्या नावामध्ये ज्या चुका झालेल्या आहेत यावरती आहे. तर बहुतेक लोकांच्या आधार कार्डमध्ये ज्या चुका झालेल्या आहेत, म्हणजे आधार कार्डच्या नावामध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करण्यासाठी नेमकं आपल्याला काय करायचं आहे याचवरती आपला आजचा व्हिडिओ राहणार आहे. बघा, आधार कार्डवर नाव चेंज करण्याचे दोन कारणं असू शकतात. एक तर तुमच्या नावामध्ये काही चूक झालेली असेल, म्हणजे नावाच्या स्पेलिंगमध्ये काही चुकलेलं असेल, किंवा दुसरं एक कारण असं की जसं लग्नाच्या आधीचं नाव आणि लग्नानंतरचं नाव, जसं मुलींचं लग्नानंतर नाव चेंज होते, तर लग्नाच्या आधीचं जे आधारवर नाव आहे ते त्यांना लग्न झाल्यानंतर चेंज करावं लागतं. तर दोन्ही गोष्टींसाठी प्रॉपर ID प्रूफ असल्याशिवाय तुम्हाला आधारवर नाव चेंज करता येत नाही. आता जसं आधार एक ID प्रूफ आहे, तसंच आधारवरचं नाव चेंज करायसाठी सुद्धा तुम्हाला प्रॉपर ID प्रूफ असल्याशिवाय नाव चेंज करता येत नाही. बऱ्याच वेळा असं आढळलं की आधार अपडेट केलं आहे, पण 2-3 वेळा अपडेट करून पण नावामध्ये अजूनही बदल होऊन आलेला नाही, अशा बऱ्याच लोकांच्या कंप्लेंट्स आहेत. तर त्याला दुसरं तिसरं काही कारण नसून तुम्ही प्रॉपर ID प्रूफ न जोडल्यामुळे तुमचं नाव त्याच्यामध्ये चेंज होऊ शकलं नाही, हेच एक कारण आहे, बाकी दुसरं काही कारण नाही. आता ID प्रूफ म्हणजे काय जोडायचं नेमकं, तर तुम्हाला बघा, आधारवर जर नावामध्ये तुमच्या काही स्पेलिंगमध्ये चुका झाल्या असतील, मराठीमध्ये चूक झाली असेल किंवा इंग्लिशमध्ये तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये काही चुकलं असेल, तर तुम्हाला त्यावर दुरुस्ती करायसाठी तुम्ही कशाच्या माध्यमातून दुरुस्ती करू शकता. एक, तुम्ही तुमचं इलेक्शन कार्ड किंवा वोटर ID जोडू शकता. दुसरं, तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स जोडता येते. तिसरं, तुम्ही पॅन कार्ड त्याला जोडू शकता. आता ज्याचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे हे ID प्रूफ त्या लोकांसाठी, पण ज्यांचं वय 18च्या कमी आहे, 18 वर्षापेक्षा ज्याचं वय कमी आहे, त्याला एक पर्याय असा की जन्म प्रमाणपत्र. जर तुमच्याकडे तुमचं जन्म प्रमाणपत्र जर बरोबर नावाचं असेल, तर 18 वर्षाच्या खाली जे लोक आहेत, म्हणजे छोटे मुलं मुली जे कोणी आहेत, त्यांना आपलं आधार कार्ड दुरुस्ती करायसाठी जन्म प्रमाणपत्र जोडता येते. पण जन्म प्रमाणपत्र जोडायच्या वेळेसही आणखी एक प्रॉब्लेम असा आहे की जन्म प्रमाणपत्र हे तुमचं डिजिटली असलं पाहिजे, म्हणजे त्यावर बारकोड असायला पाहिजे. ऑफलाईन असलेलं जन्म प्रमाणपत्र तुम्ही आधार अपडेट करायसाठी यूज करू शकत नाही. तुम्ही त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला तरी तुमचं आधार अपडेट होऊन येणार नाही. त्यामुळे जन्म प्रमाणपत्र जर ऑलरेडी तुमच्याकडे असेल आणि ते जर ऑफलाईनमध्ये तयार झालं असेल, तर त्याच्या बेसवर तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करू शकत नाही. केलंही तरी ते रिजेक्ट होणार. आणि जे 18 वयापेक्षा जास्त आहेत त्यांना इलेक्शन कार्डवर तुमचं नाव बरोबर असलं पाहिजे, तरच ते तुम्हाला आधार अपडेट करायसाठी कामी येणार. ड्रायव्हिंग लायसन किंवा पॅन कार्ड. आता बहुतेक ड्रायव्हिंग लायसन जे निघालेले आहेत जुन्या लोकांचे, त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे की ड्रायव्हिंग लायसनवरती फर्स्ट नेम आणि लास्ट नेम असतं आणि खाली वडिलांचं नाव आणि सरनेम असतं. पण आपल्या आधारवर जसं नाव असते की फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम, त्या पद्धतीचं नाव जर असेल दुसऱ्या ID प्रूफवर, तरच तुम्हाला ते आधार अपडेट करायसाठी यूजमध्ये येणार. अदरवाईज त्याचासुद्धा तुमच्या आधारमध्ये काही यूज होणार नाही. आता जर कुणाजवळ हे डॉक्युमेंट बरोबर नसतील, समजा तुमचं आधारमध्येही प्रॉब्लेम आहे, इलेक्शन कार्डमध्येही प्रॉब्लेम आहे, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड, सगळ्या डॉक्युमेंटमध्ये कुठे ना कुठे काही ना काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन एक चौथं ऑप्शन असं आहे की राजपत्र, ज्याला आपण गॅझेट म्हणतो. बऱ्याच लोकांना राजपत्र नेमकं काय आहे किंवा काय नाही याची कल्पना नसेल, तर आपण या राजपत्रावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवून टाकणार आहे की राजपत्र कशासाठी तयार केलं जातं आणि राजपत्र तयार करण्यासाठी नेमके कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. आता राजपत्राचा उपयोग त्याही लोकांना होतो ज्यांना नावात बदल करायचा आहे, आणि त्याही लोकांना होतो ज्यांचं समजा लग्नाआधीचं नाव वेगळं असेल आणि लग्नानंतरचं नाव बदलतं. जसं मुलींचं लग्नानंतरचं नाव चेंज होतं, वडिलांकडलं नाव आणि ते त्यांच्या पतीकडलं नाव, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही राजपत्र तयार करू शकता. म्हणजे ते राजपत्र तयार केल्यानंतर जर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नसेल, तर त्या राजपत्राच्या बेसवर तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये बदल करू शकता. आता ज्या मुलींचं लग्न आधीचं नाव असेल आणि लग्नानंतरचं नाव जर त्यांना अपडेट करायचं असेल आधार कार्डमध्ये, तर त्यांना त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट जोडणं आवश्यक आहे. आता मॅरेज सर्टिफिकेटमध्ये सुद्धा
बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे की मॅरेज सर्टिफिकेट ऑफलाईनचं मिळतं. बघा, ऑफलाईनचं जर मॅरेज सर्टिफिकेट मिळालं तुम्हाला तयार झालेलं, तर ते तुमच्या आधार दुरुस्तीच्या कुठल्याही कामी पडणार नाही. सिस्टीम अशी आहे की आधारला जोपर्यंत तुम्ही डिजिटल प्रमाणपत्र म्हणजे ज्याच्यावर बारकोड असतो, स्कॅनर असलं पाहिजे, ते स्कॅनर स्कॅन करून तुमची माहिती आली पाहिजे, अशा प्रकारचं तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ते जर असेल तरच तुम्ही त्याचा उपयोग तुमच्या आधारच्या नावाच्या दुरुस्तीमध्ये करू शकता. नाही तर तुमचं ऑफलाईन जर समजा मॅरेज सर्टिफिकेट तयार झालं असेल, त्याचा तुम्हाला कुठलाच आधार दुरुस्तीत फायदा होणार नाही. आता असेही बरेच लोक आहेत ज्यांच्या मॅरेज सर्टिफिकेट जे आहेत बनलेले आहेत ते ऑफलाईनमध्ये तयार झालेले आहेत. तर आता यांनी काय करायचं, तर एकच पर्याय आहे. जसा राजपत्र ज्यांचे डॉक्युमेंट बरोबर नाहीत त्यांना राजपत्र लागतं, तसंच मॅरेज सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल किंवा आहे पण ऑफलाईन तयार झालं असेल, तर तुम्हालाही राजपत्राचा आधार घेऊन तुमचं आधार कार्ड अपडेट करता येते. म्हणून आधार अपडेट करताना एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत तुमच्याकडे प्रॉपर प्रूफ राहणार नाही तुमचं आधार अपडेट होणार नाही. मग तुम्ही 2 वेळा करा की 4 वेळा करा. म्हणून आधार अपडेट करताना एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्याकडे तुमचं एक तर इलेक्शन कार्ड, आता इलेक्शन कार्डसुद्धा अपडेट झालेले आहेत, त्याच्यामुळे नवीन प्रकारचं इलेक्शन कार्ड जोपर्यंत तुमच्याजवळ राहणार नाही तोपर्यंत ते तुम्हाला आधारसाठी कामी पडणार नाही. म्हणजे जर तुम्हाला आधारमध्ये दुरुस्ती करायची आहे आणि तुम्ही जर विचार केला की माझ्याकडे इलेक्शन कार्ड आहे बरोबर नावाचं पण ते जुनं आहे, तर ते तुम्हाला तिथे चालणार नाही. आता नवीन जे इलेक्शन कार्ड जे नवीन पद्धतीचे आलेले आहेत, PVC कार्ड, ते कार्डच तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. आणि ते कार्ड जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही जुन्या कार्डद्वारे तुमच्या आधारमध्ये बदल करू शकत नाही. ड्रायव्हिंग लायसन तर मॅक्झिमम प्रमाणात ड्रायव्हिंग लायसन आधार अपडेटसाठी उपयोगी येणारच नाही, कारण त्याच्यावरती जसं नाव राहतं ते तुमच्या आधारमध्ये कधी कामी पडत नाही, त्याच्यामुळे तसं तुम्हाला जमणारच नाही. मग राहिलं पॅन कार्ड, तर पॅन कार्डमध्येही जनरली असं झालं आहे की बऱ्याच लोकांचे पॅन कार्ड आधी सुरुवातीला इलेक्शन कार्डच्या बेसवरच बनलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यातसुद्धा चुका राहू शकतात. म्हणून मग शेवटी पर्याय तुमच्याकडे काय उरतो की तुमचं राजपत्र बनवणे. तर राजपत्र बनवून जर तुमच्याकडे याच्यातलं कुठलंही डॉक्युमेंट क्लिअर नसेल तर तुम्ही एकच उपाय आहे की आपलं राजपत्र बनवायचं आणि त्या राजपत्राच्या बेसवर आपलं आधार कार्ड अपडेट करायचं. विनाकारण 2-3 वेळा अलग अलग डॉक्युमेंट घेऊन अपडेट करायला जायचं आणि पुन्हा पुन्हा त्याच त्या चक्रा मारत राहायच्या, यापेक्षा एकदा राजपत्र बनवणे आणि त्याच्या बेसवर तुमचं आधार कार्ड प्रॉपरली अपडेट करून घेणे. म्हणजे तुम्हाला या समस्यांना सामोरे जावं लागणार नाही की आम्ही भरपूर वेळा अपडेट केलं पण आमचं अपडेट झालेलं नाही. आणि ज्यांच्याकडे जसं लग्नानंतरचं नाव आहे चेंज करायचं आणि तुमच्याकडे जर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट तयार झालेलं आहे आणि ते बारकोड असलेलं आहे, तर तुम्हाला त्या मॅरेज सर्टिफिकेटच्या बेसवर तुमचं नाव चेंज करता येते. तुम्हाला वेगळं राजपत्र किंवा आणखी कुठलं डॉक्युमेंट जोडायची गरज नाही. तुम्ही आधार सेंटरवर जा, तुमचं जुनं आधार कार्ड द्या, तुमचं पतीचं आधार कार्ड द्या आणि तुमचं जे मॅरेज सर्टिफिकेट आहे बारकोड असलेलं तयार केलेलं ते द्या, त्याच्या बेसवर तुमचं आधार कार्ड अपडेट होऊन जाईल. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमचं नाव चेंज करताना आणखी काही अडचणी येत असतील तर तुम्ही लिंक बॉक्समध्ये कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. तुम्ही जे प्रॉब्लेम्स कमेंट्समध्ये लिहाल त्याच्यावरती आम्ही तुम्हाला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.